नमस्कार मंडळी. प्रत्येक स्वप्नामागे असतो एक स्वप्नवेडा आणि प्रत्येक पडद्यामागे असतो एक खराखुरा कलाकार. ज्याच्या नजरखेच दृष्टीमुळे सैराटमधून परशा आपल्यासमोर आला आणि झुंडमधून अंकुश आपल्यासमोर आला. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत, ज्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून अनेक नामांकित चित्रपटांना उल्लेखनीय कामगिरी केली आणि नवोदित कलाकारांना संधी दिली. आता जेव्हा हा कास्टिंग डायरेक्टर पडद्यामागून बाहेर येतो आणि स्वतःचा पडदा रंगवतो, तेव्हा जन्म घेतो रील स्टार. अनेक हिट चित्रपटांना हिट नायक मिळवून देणाऱ्याने आता मात्र स्वतःच्या स्वप्नांना ॲक्शन म्हटलं आहे आणि ही भेट माझ्यासाठीही तितकीच खास आहे, कारण हा माझाही खास मित्र आहे. चला तर मंडळी, भेटूयात रील स्टारच्या रिअल स्टारला, म्हणजेच भूषण मंजुळेंना. वेलकम भूषण. तुझं आपल्या शोमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच योगिता. हे सगळं बोलत असताना आपली DCSची नगर DCSला आपण एकत्र होतो. मला ज्युनियर म्हणून तुम्ही आलात. सरिता, तू, अंकुश असेल, अंकुश काळे असेल, आपला शिवाजी, आकाश बनकर, प्रमोद निकरड, मंगेश बदर, कितीतरी मित्र आहेत की त्यांची नावं घेणं शक्य नाही. आणि ते सगळे तुझ्यामुळे आणि सरितामुळे मला भेटले नगरमध्ये. आणि कुठंतरी मी पोलीसमधून 5-6 वर्ष नोकरी करून नगरमध्ये मास कम्युनिकेशनला ॲडमिशन घेतलं होतं. आणि त्याच्या अगोदरची प्रथा म्हणजे त्याच्या अगोदरचं नगरमध्ये येण्याची गोष्ट म्हणजे नागराजांना, गार्गी, कुतुब, प्रियंका दुबे असेल, मिथुन चंद्र चौधरी हे जे तिथं HOD होते, पूजा डोळस होत्या, प्रशांत जठार असेल, भाऊ कराडे, महेश काळे, अशी खूप सारी मंडळी आपली जी आज सिनियर आहेत ती तिथं शिकून गेली होती. आणि मला पण वाटायचं की अरे त्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट अशी डोक्यात होती की फिल्म मेकिंग करायची म्हणजे फक्त FTI किंवा काहीतरी असे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती ती. पण अण्णामुळे आणि ह्या सगळ्या मिथुन चौधरी सरांमुळे कळालं की असा पण एक कोर्स आहे की ज्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शॉर्ट फिल्म बनवता येतात. आणि ती अण्णांनी अगोदरच केली होती, पिस्तुल्या. त्यामुळे मला पण ते एक कुठंतरी असतं ना की आपल्या मोठ्या भावानं जी गोष्ट केली आहे तर ती त्याने साध्य केली, तर आपल्याला पण ते करता येतं का, हे आजमावून बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी. आणि मलाही तसाही गोष्टी लिहिण्याचा, वाचनाची आवड होतीच आणि आहेच. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण हे करू शकतो आहे, मास कम्युनिकेशन आपण करू शकेन. फक्त भीती होती की ते इंग्लिशची असाइनमेंट ह्या, आणि त्या करताना मला आठवतं की असाइनमेंटला सरिताने तू रात्री जागून त्या प्रिंट करून मला दिल्या. अनेक असे काही थोडे न्यूनगंड आणि काही भीती असायची मला की इन्फिरियर सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो की मला हे जमेल का. पण तुम्ही प्रॅक्टिकली हे सगळं सांभाळलं. म्हणजे अशा अगणित गोष्टी आहेत आपल्या त्या 2 वर्षातले की आपण नगरच्या आजूबाजूला फिरलेलं. डोंगरगण असेल, खूप महादेवाचा तो घाट तिथला, आगडगाव, आणि बाईकवरचे किस्से आपले कमालीचे. हां, एका माझ्या मित्राचं नाव घ्यायचं राहिलं. माझा बॅचमेट, हे ते सगळे तुझे बॅचमेट झाले. पण माझा बॅचमेट वसीमुल्ला असेल, श्याम भोसले, नितीन कावडे, राहुल देवकर वांबोरीचा, ही सगळी मंडळी एकत्र असायची. आणि त्यात श्यामचे तर किस्से आपण पोट दूर हसायचो, त्याचं ते जगणं आणि त्याचं ते स्ट्रगल. आणि ह्या सगळ्यातनं मला जे छान वाटलं ह्याची गोष्ट की बाबा नगरला आलो आणि मला माझी म्हणजे सरिताची माझी ओळख पण झाली. आणि पुढं त्याचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. आणि म्हणजे कायमचा मी जुळला गेलो नगरशी आणि तुमच्या सगळ्यांशी. कारण की सासरवाडी असल्यामुळं तिकडं सतत येणं आणि तुमच्यामुळं पण येणं होतंच आहे. आणि आज मला खऱ्या अर्थानं वाटतं की हा माझ्या एकट्याच आनंदाचा क्षण नाही आहे. कारण की माझ्या जागी तुम्हीही कोणी लीडमध्ये गेला असता तरी मला तितकाच आनंद झाला असता. आणि मला ते तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात, बोलण्यात जाणवतंच. महेश पठारे माझा मित्र, आणि त्याच्यामुळं आज हे सगळं घडतं आहे. त्याला माझी मुलाखत घ्यावीशी वाटली. मला हे आठवतं की 1-2 वर्षापूर्वी मी ही फिल्म करायला घेतली. मी सेकंड शेड्यूलला मी ॲक्टिंग करून आलो होतो आणि योगायोगानं तुम्ही मला भेटायला पुण्यात आला होता. त्यावेळेस महेशनं मला शब्द दिला होता की अरे आपण तुझा इंटरव्ह्यू करू. आणि जगात कुणीतरी पहिला माणूस असा आहे की ज्यानं मला सांगितलं की आपण तुझा इंटरव्ह्यू करतो. आणि आज खऱ्या अर्थानं पहिला इंटरव्ह्यू हा माझा आहे. आणि मी तितक्याच आत्मविश्वासानं बोलू शकतो आहे तुमच्यासमोर, कारण की तुम्ही माझे आहात. आणि हा इंटरव्ह्यू करणारा आणि इंटरव्ह्यू घेणारी तू मला कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही फील करताय, करून देताय. हा प्रवास म्हणजे ज्या पद्धतीनं आता तू माझी स्तुती करत होती, स्तुती कोणाला आवडत नाही, पण मला इतकं चांगलं वाटत होतं की तू ज्या पद्धतीनं माझं इंट्रोडक्शन करून दिलं, तर त्यात माझा खूप कमी वाटा आहे, खारीचा वाटा. पण त्या कास्टिंगला एवढ्या उंचीवर नेणारे म्हणजे अण्णा आहेत, नागराज अण्णा. त्यामुळं हे इतकं शक्य झालं आहे. कारण की सैराट, फॅन्ड्री, झुंड ह्या सगळ्या सिनेमांच्या पाठीमागं
सर्व अन्न आहेत, त्या इतक्या हिट झाल्यात की त्याच्यातला एक छोटासा भाग जरी आपण असलो तरी आपल्याला लोक ओळखतात. आपल्याला त्यामुळे ह्या गोष्टी साध्य झाल्या, रील्स स्टार वगैरे करणं शक्य झालं. आणि सगळेच आपण एका गोष्टीशी बांधले गेलो होते, म्हणजे मीडिया. मीडिया. फिल्म असेल, कोणी लिहित असेल, कोणी पत्रकारिता करत असेल, पण ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत आणि हे खूप मला वाटतं की आशादायी वातावरण आहे, होपफुल वाटतं, आरोग्यदायी आहे. तुझा नवरा मनोज, हां, त्याचा ह्या फील्डशी संबंध नसला तरी तो आपल्याला खूप सपोर्ट करत होता DCSपासून. खूप डबे आणून देणं आपल्याला असेल किंवा सपोर्ट करणं टीमला. आणि एक खूप निखळ असा मनोज आहे की तो तुझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभा राहतो. अगदीच. कारण की मीडियामध्ये काम करतो आपण, फिल्म लाईनमध्ये काम करतो. तू स्वतः इतक्या साऱ्या फिल्मला तू असिस्ट केलं आहे. कारखान्याची वारी, मंगेश जोशींची फिल्म, त्याला तू असिस्ट केलं. म्हणजे इतकं 2-2 महिने घराबाहेर राहणं आणि ते इतका सपोर्टिव्ह तुझा नवरा आहे. तर ते मनोजकडून मला खूप काही शिकायला मिळतं की बाबा कसं एक नवरा म्हणून बायकोशी कसं वागलं पाहिजे. तर हे सगळे तुम्ही मंडळीसोबत आहात आणि ह्याचा खूप आनंद आहे आणि ह्याचा निश्चितच पाठबळ म्हणून, ह्याची पॉवर बँक म्हणून मी वापर करतो. अगदीच तू म्हणला तसं की म्हणजे आपण कॉलेज लाईफमध्ये इतका काही टाईम स्पेंड केला आहे आणि आपण बोलतो ना झिरोतून, शून्यातून सुरुवात होणे एखाद्या गोष्टीची, ती आम्ही पाहिलेली आहे. म्हणजे आपले कॉलेजला असताना आपण जे प्रोजेक्ट करायचो, प्रोजेक्टला ज्या अडचणी यायच्या त्यावर तो कसा मात करायचा, की म्हणजे कितीही टोकाची परिस्थिती आली तरी पण एकदम काम राहून जी परिस्थिती चालली आहे ती एकदम ॲक्सेप्टेबल, म्हणजे जे चाललंय ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. माझ्या म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येण्या अगोदर मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की सर्वात पहिले तर तुझं आणि तुमच्या रील स्टारच्या टीमचं आमच्या सगळ्यांकडून मनापासून अभिनंदन की म्हणजे रील स्टारचा टीजर आला आहे, तो प्रेक्षकांना इतका आवडला आहे की आम्हालाही उत्सुकता लागली आहे की कधी आपण थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहू. पहिला प्रश्न आपला असा राहील की आजवर तू छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत, म्हणजे नामांकित मोठ्या मोठ्या फिल्मला तू छोट्या छोट्या भूमिका केल्या ज्या लक्षात राहिलेल्या आहेत. तर छोट्या मोठ्या भूमिका, कास्टिंग डिरेक्टर, आता तू एका मुख्य भूमिकेत आहे, कास्टिंग डिरेक्टर ते लीड रोल, हा प्रवास तुला कसा वाटतो आणि ह्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे हा प्रवास तसा 2014-13ला सुरू झाला. नाही, त्याच्या पण अगोदर पिस्तुल्या शूट झाली मला वाटतं 2007ला आणि 2007 साली, म्हणजे आज इतका मोठा टाईम स्पॅन आहे. आणि त्या कुठंतरी पिस्तुल्यामध्ये एक छोटा पोलिसाचा रोल होता, कॉन्स्टेबलचा. आणि मी त्या काळी मला माहीत नव्हतं असिस्ट काय असतं किंवा प्रोडक्शन काय असतं, प्रोडक्शन असिस्टंट काय असतो, काहीच माहीत नव्हतं. पण नगर DCSला पहिली जी बॅच होती अण्णांची, मिथुन चौधरी सर त्यावेळेस HOD होते, गार्गी, कुतुब, PD, मला आठवतं सुधीर कुलकर्णी पण त्यावेळेस होता, यशवंत साळवी, ही सगळी मंडळी असायची. आणि ह्या लोकांनी खूप त्या काळी कष्ट, म्हणजे पहिल्याच बॅचला ते इतके कष्टानं काम करत होते आणि ते मला बघायला मिळालं. माझं फ्रीमध्ये त्या अर्थानं इंटर्नशिप झाली होती. मी पोलीसमध्ये असताना पण त्यांच्याकडं जायचं आणि मला माहीत नव्हतं, पण मी सगळीकडे सपोर्ट करत होतो, त्यांच्याशी पळत होतो. एक छोटी भूमिका होती त्यात कॉन्स्टेबलची आहे, तुम्ही शॉर्ट फिल्म बघितली त्यात दिसेल. त्या भूमिकेसाठी अण्णांनी मला सहज उभं केलं, म्हणलं तू करू शकतोय, कर. आणि अण्णाचा एक स्वभाव आहे की कोणी किती मोठा ॲक्टर पुढं असला आणि कितीही छोटा नॉन ॲक्टर जरी असला तरी अण्णा त्याला बर्डन नाहीत आणत, अरे तुला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, किंवा नाही का, मग म्हणजे एकदम ते फिल्मी स्टाईलमध्ये एखादा प्रोफेसरसारखं सहज समजून सांगून निघून जाणं. आणि जो ऐकतो त्याला पण कळतं, अरे इतकं इझी काही. पण ते माध्यम कसं कॅमेऱ्यातून परत एडिटिंगमधून त्याची मजा येते की हे इतकं सेटल झालं, तर ते सेटल होण्यामागं अण्णा असतात. आणि मीही शिकलो, तिथूनच शिकलो अण्णापासून, नागराजपासून, की हे कसं करायचं आहे, कसं हँडल करायचं. आणि ॲक्टिंगचा प्रवास म्हणशील तर पिस्तुल्यात तो छोटा रोल केला. नंतर फॅन्ड्रीला मी ऑडिशन घेत होतो त्या रोलसाठी जो मी केला आहे. बरोबर. आणि तो रोल करता त्याचं ऑडिशन 2-3 महिने चाललं. पण एक दिवशी हॉलमध्ये गार्गी आली आणि त्या रोलला कोणी भेटतच नव्हतं. वडपाची नाही का तो डायलॉग आणि तसाच आर्गोन्स आणि तो एक गावातला गुंड वाटला पाहिजे. आणि तो गुंड पण असा की बायांना पण छेडतोय, त्यांना डिमोरलाइज करतोय, त्यांचा अपमान करतोय, असा एक तो कॅरेक्टर होतं त्या फॅन्ड्रीतलं. आणि त्याचं ऑडिशन घेता घेता गार्गींनी मला एक दिवशी अण्णाला ह्यांना सगळ्यांना सुचवलं की यार भूषणच चांगला करतोय. आणि मला एका अर्थानं चांगलं पण वाटलं, पण क्षणात दुसऱ्या भीतीची पण नांदी मनात तयार झाली. कारण की त्यावेळेस ती फिल्म स्टॉकवर होती, रील्सवरती ती फिल्म शूट होणार होती. आणि चर्चा ऐकायचो मी की अरे ते 12 मिनिटाचाच तो रील असतो आणि त्यात ते रिटेक वगैरे झाले तर कसं व्हायचं. मग ते एक टेन्शन होतं. पण मी तुला जसं सांगितलं की अण्णांनी तसं काय भीतीचं वातावरण सेटवर कधीच नसायचं. की डिरेक्टर हा आपण बघतो आता काही डिरेक्टर म्हणजे त्यांच्या जवळ जायला सुद्धा पण भीती वाटते की त्यांनी आपल्याकडून काम करून घेतलं तर ते आपल्याला ॲप्रिशिएट सुद्धा करत नाहीत. म्हणजे तुम्ही चांगलं केलं का वाईट केलं हे सुद्धा कळत नाही लवकर.
तर अशा ह्याच्यात मग फॅन्ड्रीमध्ये तो रोल केला आणि आवडला, भरपूर लोकांना आवडला. मला तर वाटतं की त्यानंतर मी सैराटमध्ये पण आहे, पण तो लक्षात राहिला नाही लोकांच्या. पण आजपर्यंत मला लोकं ॲप्रिशिएट करतात, लोकांना मी आवडलो आहे. तर त्या माझ्या पहिल्याच फीचर फिल्ममधल्या त्या एका खलनायकाच्या भूमिकेमध्ये मी लोकांना आवडलो आणि कदाचित त्यातला मी मेन खलनायक आहे. तुम्ही बघत असाल फॅन्ड्रीत कमी सीन आहेत, पण तो म्हणजे अर्धे सीन असावेत फिल्ममध्ये असं आपल्याला वाटतं. बरोबर. खलनायक पण तेवढ्या तोडीचा पण नाही. तो एक 5-6 सीनसाठी येतो, पण तेवढा इम्पॅक्ट ते पात्र देऊन तयार जातो. करतं. आणि त्यानंतर मग सैराट केला, त्यात छोटा रोल, झुंडमध्ये. हे सगळं करता करता एक शेवटी डोक्यात एक गोष्ट तयार होत राहिली, की बाबा आपण एखादा लीड रोल करावा. म्हणजे नाही का, की प्रत्येकाचं स्वप्न असतं. मला माहीत नाही की स्ट्रगलर जे असतात नाटकातून, नाट्यशास्त्रातून, NSDतून येतात. मोठ्या-मोठ्या संस्थेतून ते ॲक्टिंगचे कोर्स करून शिकून ते स्वप्न बघतात की मी लीडमध्ये जाईल. खरं. कोणाला किती वेळ लागला, कोण कधी तिथं पोहोचतंय मला माहीत नाही. पण मला पोहोचायला तितक्या खस्ता खाव्या लागल्या नाही, तितकं स्ट्रगल करावं लागलं नाही. कारण की अण्णा होते. अण्णा नागराजमुळं हे सगळं शक्य झालं आणि आज मी लीड करतोय. माझं स्वप्नच होतं की मला वाटायचंच की करावं, लीड करावं आपण. फक्त अशा गोष्टीत आपण जाऊ शकतोय हे परफेक्टली मला वाटलं की सुधीरने ज्यावेळेस याचं नॅरेशन दिलं आणि सुधीरने मला रिसायकल नावाची गोष्ट सांगितली होती. ती योगा डेवरती डिपेंड होती ओके. आणि त्याच्यावरती सुंदर त्यानं सिनेमा लिहिला होता. पण त्यानं एक मला सांगून ठेवलं होतं की अरे तू इतका पळतोय स्वतःसाठी लीड रोल तू शोधतोय आणि लोकांना पिच करतोय, प्रोड्युसर लोकांना, ह्यांना त्यांना सगळ्यांना. तर ही पण गोष्ट डोक्यात राहू दे, कधीतरी तू ऐकव. त्याला झाली 3-4 महिन्यानंतर अचानक मुंबईत मला शिवचा फोन आला. नाळ 2चं शूटिंग होतं, मला आठवतंय असं की ह्याच्यात माळशेज घाटात. माळशेज घाटात. मग शिवचा फोन आला, रे ते अशी लोक आहेत, त्यांनी लॉकडाऊनमध्ये एक फिल्म केली होती अन्य नावाची आणि त्यात अतुल कुलकर्णी हे लीडमध्ये होते. तर तू भेटतो का त्यांना मुंबईत, आपण जायचं का भेटायला, काहीतरी होईल, इतकं पळतो तर ह्यांना पण भेटून बघू. मग मला शंकाच होती की मी महाराष्ट्रातल्या प्रोड्युसरला पटवू शकत नाही, तर साऊथचे कधी पटणार मला, मला त्यांना बोलता कसं आहे, कारण की माझं इंग्लिश चांगलं नाही. त्यात हिंदीत बरं आहे की लोकांना समजावून सांगू शकतो, तर हिंदी तेवढं बरं आहे. आणि मग सिमी सर आणि सिमी सर आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचा कलिग होता. हे आम्ही गोरेगावमध्ये एका हॉटेलला भेटलो. मग त्यांना ऐकवता एका कार्यक्रमानंतर आम्ही एका हॉटेलवर गेलो. निवांत गोरेगावमध्ये एका हॉटेलच्या टेरेसवर आम्ही बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं की सुनाई है, क्या है आपके दिमाग में. आता मला ही एक शंका होती की ह्या फिल्ममध्ये तसं थोडंसं त्या रिसायकलमध्ये मला असं प्लॉट, सब प्लॉट किंवा काहीतरी त्या कॅरेक्टरला असं अलंकारिक नाही का, की त्याला असं काहीतरी त्याला एक कॅरेक्टरिस्टिक पाहिजे असं मला वाटत बरोबर. होतं, की तो जसा आहे तसा न राहता, फक्त हॉकर न राहता त्यानं अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि हे ऐकवता त्याच्या अगोदर एक माझ्या डोक्यात गोष्ट होती की एक रील्सवरती मला फिल्म करायची होती, की रील्स आणि रील स्टार ह्याच्यावरती रील फिल्म. स्टार. पण ती फिल्म त्यांना ऐकवता अचानकच इम्प्रोवाइज झालं माझ्याकडून आणि मी सांगून टाकलं की वो रील्स बनत आहे आणि आणि दुसरी एक ते ऐकवताना एक गोष्ट डोक्यात होती की अरे मी आता हे रील्स बनवतोय आणि तो वस्तू विकतो रील्स बनवून, पण मग तो कोणाच तरी फॅन पाहिजे. अमिताभ बच्चनचा फॅन आहे, तो बच्चनचा फॅन आहे आणि तो त्या आवाजात. आणि मग वाटायचं की ह्यांना बच्चन माहिती, पण मी त्यातले एक 3-4 रील्स मी बच्चन साहेबांच्या आवाजात करून दाखवले आणि हे केलं. नॅरेशन देताना मी फुल्ली घुसलो होतो नॅरेशनमध्ये आणि मला कळायला लागले की अरे ह्यांना मजा यायला लागली दोघांना पण. आणि रिसायकलचं रील स्टार हे शेवटी टायटल दिलं, पण हे कारभार काहीतरी आता तो राहिलेला नाही. म्हणजे जे रिसायकल आहे, योगा डे आहे, तर त्यात ते राहणार नाही आणि ह्याचा शेवट काहीतरी वेगळाच झाला पाहिजे. पण ते काही म्हणतात ना, की एखादी रात्री झोप लागल्यावर आजी एखाद्या लेकराला गोष्ट काही सांगते, पक्षाप्राण्यांची, डायरेक्ट त्यात मॉन्स्टर येतो किंवा त्यात परी येते, तसं काहीतरी ऐकवता हे सगळं ऐकत होतो आणि त्यांना ती मजा यायला लागली आणि त्यांना मजा यायला लागली म्हणून मला आणखीनच सुचायला लागलं. मग त्यात खूप साऱ्या अशा गोष्टी मी इन्क्लूड करून सांगितल्या होत्या. सुधीर परत पण मला 6 महिने म्हणायचा, अरे तू त्यांना सांगितलं काय ते मला सांग, कारण की ते त्यांना आवडले आणि मी काही गोष्टी सांगून पण विसरून गेलो होतो. अरे मग बाप. सुधीरला सांगायचं की हे करू ते करू. आणि मग ते बच्चन साहेबांचे जे काही आहेत, नमस्कार देव सुजनो, मग ते मी मिमिक्री करायचो. हे करायचो काय, कारण की सेटवर जेव्हा बच्चन साहेबांना बघितलं होतं ना, तर मी को ॲक्टर असतील माझी ही सगळी लहान मित्रमंडळी असतील, तर त्यांना मी हसवायला हे असं करायचं आणि ते करता मला पण मजा यायला लागली. यार हे म्हणजे आपण ज्या व्यक्तीला स्क्रीनवर बघितलं, लहानपणापासून बघितलं भंगार विकून गावाकडं नाही का, दारूच्या बरोबर. बाटल्या विकून त्याचे 2-3 रुपये यायचे, त्याच्यात पिक्चर बघितलेला आहे, घरच्यांचा खूप मार खाल्लेला आहे. म्हणजे अक्षरशः म्हशीला बांधाच्या दाव्याने नानांनी मारलेलं आहे मला, फिल्म बघायला जातो म्हणून. मग हे सगळ्या गोष्टीतनं मला वाटतं की बाळकडू ते सिनेमाच तिथून आलं आणि
हे प्रॅक्टिकल काय असते तर हेच आहे की इतक्या साऱ्या फिल्म बघून माझ्या आल्या, म्हणजे अन्नामुळं आल्या, मास कम्युनिकेशन असेल त्याच्यामुळं आल्या, आणि त्याच्यानंतर तर हे इतकं हिप्नोटाईज करणारं ठरलं मला की मला दिवस रात्र हे स्वप्न होतं की मला लीड करायचं आहे. आपल्यासारखा माणूस मी जसा दिसतोय तसं मला माहीत नाही की आता ते लोक कसे मला स्वीकारतील हिरो म्हणून. पण जे काही करायचं होतं, ह्या फिल्मला जायचं होतं, ते 100% कष्ट करून फायटिंगला, ॲक्शनला डुप्लिकेट वापरलं नाही. आणि इतक्या कडक उन्हात आम्ही, म्हणजे पूर्ण एक सिक्वेन्स आमचा रात्रीचा होता, तर तो आम्ही डे नाईट म्हणजे डेला शूट केला आहे, दुपारी 12 ते 2-2:30च्या दरम्यान. कारण की सरळ सूर्यकिरणं तुमची शॅडो पडली नाही पाहिजे, कारण की त्याची नाईट करायची आहे, रात्र करायची, रात्री सावल्या नसतात. तर ते सगळं 3-4 दिवस अक्षरशः अंगात ताप असताना, उन्हात परत ताप, आणि ते कळायचं नाही की काय होतं आहे. छत्र्या घेऊन माणसं असायची, चेहऱ्यावर दिसतं माझ्या फिल्ममध्ये कुठं कुठं की मी आजारी आहे, हे सगळं करताना. आणि मीच नाही तर खूप जण आजारी होते, खूप जणांनी ते कष्टातून केलं आहे. सगळ्यांचेच त्यात श्रेय आहे, सगळ्यांचेच काय म्हणतात त्याला की कष्ट दिसणार आहेत फिल्ममध्ये. तू जसं विचारते की बाबा कास्टिंग डिरेक्टर ते लीड रोल, लीड रोल, मग कास्टिंगचं तेच फॅन्ड्री जे मी कास्टिंग करत होतो, ऑडिशन घेत होतो, तर तो एक धागा होता की मला कास्टिंग करायला मिळालं नाही का, काहीच माहीत नसताना. गार्गी नाटकातली विद्यार्थिनी पुण्यातली, किंवा पूजा ती आरजे होती, ही लोक धाडस किंवा त्यांना बोलायची सवय होती, त्यांना लोकांपुढं काहीच वाटायचं नाही, पण मी घाबरायचो. पण मला ह्या लोकांनी सपोर्ट केला, बूस्ट केलं की तो ऑडिशन घेऊ शकतो किंवा मी बोलू शकतो लोकांना. कदाचित पोलीसमध्ये असल्यामुळे पण थोडंसं धाडस होतं अंगात, आणि मी बोलायचो. त्यातून हे घडता घडता ऑडिशन ते कास्टिंग डिरेक्टर ते परत एका इतक्या बिग बजेट फिल्मचा, इतक्या तगड्या फिल्मचा मी आज हिरो आहे, लीड रोल आहे. कारण की ह्या फिल्ममध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत, म्हणजे अनंत महादेवन सिनियर तुम्हाला आठवत असतील, अक्षय कुमारच्या खिलाडी फिल्ममध्ये ते विलन आहेत. तिथपासून त्यांचा प्रवास, मग सिंधुताई सकपाळचे ते डिरेक्टर आहेत, महाराष्ट्रात गाजलेली फिल्म तेजस्विनी पंडितची. मिलिंद शिंदे तर सगळ्यांना महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहेत, भुत्याबाबापासून अनेक त्यांनी रोल केलेले आहेत. नटरंगमध्ये छान खतरनाक विलन केला, अंगावर येणारा. भरपूर अशा फिल्म आहेत त्यांच्या. आता मंगेश बदर माझा मित्र जो DCSचा आहे, त्याची मदार ह्या फिल्ममध्ये ते लीडमध्ये आहेत, आणि त्या फिल्मला पिपचे 5 अवॉर्ड भेटलेत. म्हणजे हे सगळी कामं करणारी लोक तितकी जाणकार आणि हे आहेत. प्रसाद दादा तर पूर्ण महाराष्ट्राला ओळखीचे आहेत, इतकं काम मधून पण माहितीच आहे ते स्वतःही रील्स बनवतात. म्हणजे कुठंतरी मीच रील्स बनवत नाही म्हणून मी मागे काय माहीत नाही, पण मी लीडमध्ये आहे. आणि ह्या फिल्मला नक्कीच मला माहिती आहे की आता प्रसाद जर स्वतः रील्स बनवत असतील आणि ते बनवत आहेत, तर हे महाराष्ट्रातले रील स्टार ज्यांना मराठी कळतं ते सगळे लोक सपोर्ट करतील, आणि बहुसंख्येनं सिनेमा थिएटरमध्ये बघायला येतील. नक्कीच, या बाबतीत तर काय दुमतच नाही आहे की फिल्ममध्ये तर ऑडिटोरियम भरलेलंच असणार आहे. आता आपण ज्या दिग्गजांची नावं घेतली, माझा पुढचा प्रश्न तोच आहे की तू प्रसाद ओक, त्यानंतर मिलिंद शिंदे, विजय पाटकर, म्हणजे खूप साऱ्या दिग्गज कलाकाराबरोबर तू स्क्रीन शेअर केली ॲक्टर म्हणून. म्हणजे यांच्यासोबत याआधी काम करण्याचा योग आलाही असेल, पण तो मेकर म्हणून. पण आज ॲक्टर म्हणून त्यांच्यासोबत तू स्क्रीन शेअर केली, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आला? होय की ह्यांच्यापर्यंत येतोच मी, पण एक नाव डोक्यातून गेलो होतं, ती म्हणजे माझी बायको. नेहमी बायकोला विसरतो म्हणून शिव्या खातो, पण ह्या फिल्ममध्ये पण जी बायको आहे माझी, उर्मिला जगताप, तिच्याबद्दल बोलतो आणि मग ह्यांच्याकडे येतो. उर्मिला ही पण खूप सुंदर ॲक्ट्रेस आहे आणि खूप सपोर्टिव्ह. एक मनात भीती होती की बाबा ह्या फिल्मला काही नावं ह्यांनी काढली होती, सिमी जोसेफनी मराठीतल्या, आणि त्या अशा मोठ्या अभिनेत्री आहेत, त्या नावाजलेल्या, आणि मला ती खूप मोठी भीती होती की मी त्यांच्याबरोबर कसं काय काम करू शकतो. पण ते होता उर्मिलाचं कास्टिंग झालं तिथं, आणि मला तिचं नाव माहीत नसल्यामुळं, नाही का, असं तिची पहिली कामं माहीत नसल्यामुळे, तिने आता श्यामची आईमध्ये तिनं छोटा रोल केलेला आहे, त्याला नॅशनल अवॉर्ड आहे आता, सुजय ढाकेची जी श्यामची आई फिल्म आहे. आणि तिनं खूप एनकरेज करून सपोर्टिव्ह मदतगार राहिली ती सीन करताना. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रासारखी, मैत्रिणीसारखी ती वागली, आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. नाहीतर पहिली फिल्म आहे माझी, आणि कुठंतरी आयुष्यात कधी मला फिल्ममध्ये हिरोईन नव्हती, ही पहिली हिरोईन असल्यामुळं मला ते एक बर्डन होतं की कसं होईल. पण तिनं इतकं समजून आणि हे केलं की वातावरण खूप हेल्दी ठेवायचं तिचं काम होतं. सेट हलता ठेवायचा, आनंदी ठेवायचा, जोक करणं, मस्ती करणं, प्रँक करणं, ही उर्मिला करायची. छोटी बाळं पण होती ती 2. त्याच्यामुळं शूटिंग टाईम कसा निघून गेला ते कळालं नाही. आणि लोकेशन म्हणजे मी विचारच केला नव्हता की मला वाटायचं की ही फिल्म कुठंतरी
बीडसारख्या ठिकाणी किंवा सोलापूर सारख्या ठिकाणी नगरच्या एखाद्या खेड्यात कुठंतरी शूट व्हायला पाहिजे, कारण की ती व्हिज्युअलाइज मला होती बरोबर. तशी. पण ह्यांनी खर्च वाचवण्यासाठी अंबरनाथ MIDCच्या पाठीमागे जो मलंगड आहे, ओके. कल्याण अंबरनाथ, तिथे मी म्हणायचो अरे हे मुंबई शहर आहे, इतकी गर्दी, तिथे तुम्ही कसं करणार? मग त्यांनी मला सांगितलं की असेच एक तिथे एक आदिवासी पाडे आहेत, गावं आहेत आणि मुंबईला लागून असल्यामुळे सगळे इक्विपमेंट हे ते ट्रॅव्हलिंग, भरपूर सारे कलाकार मुंबईतले होते. मग तो भरपूर खर्च वाचणार आहे. पण मला शंका होती की अरे हे कसं दिसेल, शहरी निमशहरी अशी आपली गोष्ट आहे. पण ती खरंच आज मला वाटतं की हा डिरेक्टरचं विजन असतं की काय बरोबर. किती मी कॅप्चर करणार आहे फ्रेममध्ये, खरंय. किती दिसणार आहे, फिल्ममध्ये ते एडिट होऊन कसं त्याचा एक इम्पॅक्ट तयार होणार. तर हे सगळं सिमी आणि रॉबिन सरांनी खूप चाणाक्षपणे केलं आणि ते इतकं सुंदर दिसलं आहे स्क्रीनवर. तुम्ही बघायला जाता ते आपला जो कम्फर्ट झोन आहे गावाकडचा, तिकडं न होता ते मुंबईत होणार होतं. आणि अशी एक हिरोईन माझ्यासोबत असणार होती की जे 2-3 मोठ्या हिरोईनची नावं घेतली त्यांनी अगोदर. तर ती एक भीती होती, ती उर्मिलानी काढून टाकली. राहता राहिला ह्या सगळ्या बाकीच्यांचा भाग. तर तसं आनंद महादेवन असतील, मिलिंद शिंदे, प्रसाद ओक, विजय पाटकर, ज्योती विश्वास असे दिग्गज मंडळी फिल्ममध्ये आहेत की जे मी त्यांना बघत त्यांचे सिनेमे बघत आलेलो आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे तसं तर माझ्यासाठी खूप आनंदाचं पण होतं, पण थोडंसं भीतीदायक पण होतं. पण एकही ॲक्टर असा नाही की बाबा ते दिग्गज आहेत, ते सिनियर आहेत, हे असं कधीच भासवलं नाही. इवन त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ज्ञानाचा मला फायदाच झाला शूट करताना. त्यांना बघून ते कशा पद्धतीनं सेटवर वावरत आहेत, समजा लेन्स बदलायच्या आहेत, लाईटिंग बदलायची आहे, तर त्या दरम्यान ते काय करतात, किती लोकांना मिसळून मिळून घेतात. कारण की एकतर केरळची मंडळी असल्यामुळे त्यांची भाषा आणि आपली भाषा ही वेगळी आहे. आणि काय बोलणार त्यांच्याशी? ज्यांना इंग्लिश होतं तर ते गप्पा मारत बसायचे, ज्यांना येत नाही तर मग फक्त आता मला खूप इच्छा असायची माझ्या DOPशी बोलायची, पण त्याला ना इंग्लिश येतं ना हिंदी येतं, तो फक्त मल्याळम. अरे बापरे. मी त्याला बोलणार काय? मग माझ्या तोडक्या इंग्लिशमध्ये त्याचं तोडकं इंग्लिश. आणि काय बोलायचं एकमेकांबद्दल भावना हे माहीत नाही. फक्त मग शब्द कमी पडले की मग एवढंच व्हायचं. Emotions. इमोशन्स व्हायचे फक्त. तर भाषा न येणं एकमेकांची, तर गोंधळ पण खूप कमी होतो. म्हणजे बरोबर. भाषाच कळत नाही तर खरंय. गप्प बसणं, सेटवर शांत बसणं, टेक्निशियन सगळे मल्याळम, केरळी सगळी लोकं गप्प बसायची. आपली जी काही 1-2 होती ते असायची. आणि मी लीडमध्ये असल्यामुळं भरपूर सीन माझ्या सेटवर असायची. आणि मलाही ॲक्टिंग करताना, म्हणजे ज्यावेळेस मी ॲक्टिंग करतो, ॲक्टिंगच्या ह्याच्यात असतो, कदाचित अलीकडं असं मला वाटायला लागलं की असं झालं आहे माझ्या बाबतीत. मी रोलमध्ये असले खूप शांत बसतो. म्हणजे सेटवर मला मग तुम्ही दिवसभर शूट करा, पण मी शांतच राहतो. तर ते एक त्यामुळं पण चांगलं झालं की मला ते पात्र ओठवता आलं. मला असं म्हणायचं आहे की रील स्टार ही जी फिल्म आहे, या फिल्मचे मोस्ट ऑफ दी मेकर सगळे साऊथ इंडियन आहेत. म्हणजे सिमी जोसेफ वगैरे, आता तू जसं सांगितलं सिनेमॅटोग्राफर, हे सगळे. आणि ते मराठीत फिल्म करतायत. तू मराठी ॲक्टर, जसं तू मगाशी उल्लेख केला की लँग्वेजचं प्रॉब्लेम येत होता की ते काय बोलतात तुला समजत नाही, तू काय बोलते त्यांना समजत नाही. मग तू मुख्य भूमिकेत आहे, ते कॅप्टन ऑफ द शिप आहे, तुमचं बॉन्डिंग कसं झालं, काय सांगशील? मुळात सुधीरने ही स्क्रिप्ट ज्यावेळेस लिहिली तर ती मल्याळममध्ये पण ट्रान्सलेट करून घेतली होती. आणि फक्त एक मुद्दा हा होता की सेटवरती ते बोलणार आहेत काय, म्हणजे कोणाशी काय बोलणार आहेत नाही का. पण ते नंदू आचरेकर जे ह्या फिल्मला असिस्ट करत होते, असोसिएट होते, रोहित कुलकर्णी हा पण असिस्ट करत होता. तर हे लोक होतीच त्यांच्या दिमतीला, त्यांच्या मदतीला. आणि ह्या दोघांचं इंग्लिश चांगलं असल्यामुळं ते एक बाजू त्यांनी सांभाळून घेतली होती. पण मला सरांचं पण म्हणणं आहे, म्हणजे रॉबिन सरांचं पण हेच म्हणणं आहे की फिल्मला भाषा नसते नाही का. हे व्हिज्युअल माध्यम आहे, व्हिज्युअल आर्ट आहे. फार फार तर तुम्ही सबटायटल करू शकता फिल्मचे, पण फिल्म जे बोलते तर ते बोलणारच आहे. म्हणजे जगभरातली कुठलीही फिल्म आपल्याला आवडते का? आपण रशियन फिल्म बघतो, इंग्लिश बघतो, कधी कधी तर फिल्मला सबटायटल पण नसतं हिंदीत मराठीत, तरी आपल्याला ती फिल्म तेवढी भावते. कारण की पूर्ण तो एक मसाला आहे, तो बॅकग्राऊंड म्युझिकचा आहे, संगीताचा आहे, ॲक्टिंगचा आहे, म्युझिकचा आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा मिळून परत लोकेशन पण, म्हणजे जे काय आपण घरी बसून बघू शकत नाही तर फिल्म आपण बघतोच का, तर आपल्याला स्वित्झर्लंड पण बघायचं आहे तर ते फिल्ममधून दिसतं. किंवा आपण ज्या जुन्या फिल्म बघतो आपल्या हिंदी नाही का, अचानक कट्टू गाणं बाहेरच्या देशात, तर ते एक काहीतरी त्याचा एक सगळा ओव्हरऑल त्याचा काढा मिश्रण बनवून ते काढा आपल्याला जसा दिला जातो तसा तो फिल्मचा काढा असतो. आणि तो बनवणारा ऋषी किंवा तो बनवणारा वैद्य कुठलाही असला तरी त्याचा इम्पॅक्ट होणार तो होणारच. त्या पद्धतीनं रॉबिन सर जे आहेत तर ते एक अवलिया माणूस आहे. म्हणजे अक्षरशः सेटवरती इतका शांत, ॲक्शन आणि कट ह्या दोन
आवाजांपेक्षा, ह्या 2 शब्दांपेक्षा मी तर काही सेटवर ऐकलं नाही त्यांचं. फार फार तर सीन कसा डन झाला, ओके झाला, हे फक्त मी कट म्हणल्यानंतर त्यांच्याकडे वळून बघायचं, ते पक्का पक्का करायचे एवढंच. ते पक्का इतकी सवय लागली होती मला 2 शेड्यूलमध्ये. कमीत कमी आम्ही 60 दिवस शूट केलं असेल. तर त्या शब्दाचा म्हणजे माझ्यावरती एक मंत्रासारखा वापर झाला. मला खूप भारी वाटायचं की त्यांनी ॲप्रिशिएट केलं आणि ते एकदम येऊन मिठी मारायचे आणि म्हणायचे, "यू आर नॉट अ रील स्टार, यू आर द रिअल स्टार, यू आर द रिअल स्टार, यू सो मच लाईक मी, यू आर ॲक्टिंग, यू ॲक्टेड लाईक अ मोहनलाल." त्यांच्या आवाजात असे मला खूप भारी वाटायचं. यार इतक्या दिग्गज कलाकाराशी आपली तुलना होते आणि म्हणतायत की बाबा तू दिसतो तसा किंवा साऊथ इंडियन लुक तर आहेच, पण यू आर द नेक्स्ट बिग स्टार इन मराठी इंडस्ट्री, हे ते त्यांच्या वाक्य असायची. आणि खूप प्रेमळ माणसं आहेत आणि माझ्यावर खूप प्रेम केलं त्या लोकांनी. शेवटी आपण ज्या गोष्टीवर बोलतो आहे की भाषेला, प्रेमाला, संगीताला सीमा नसते, तर त्या पद्धतीने ही लोक आहेत. त्यांनी प्रेम केलं मराठीवर केलं, कारण की मराठीशी त्यांच्या काही जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. म्हणजे माझे जे प्रोड्युसर आहेत जोस अब्राहम, ते MSW करायला काही 15-20 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये होते. अरे बापरे. आणि सोलापूरच्या त्या गल्लीबोळांमध्ये त्यांच्या आठवणी जिथं राहिल्या असतील तर त्या सगळ्या गोष्टी, काही आज त्यांच्या समकालीन त्यांची काही मंडळी, त्यांचे मित्र आज प्रशासनात कुठेतरी आयुक्त किंवा मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. मग ते कुठंतरी त्यांचा एक फ्रेंड सर्कल महाराष्ट्राची निगडीत आहे आणि त्यांना ही गोष्ट ज्यावेळेस हा प्रोजेक्टचा प्रस्ताव ज्यावेळेस सिमी सरांनी, रॉबिन सरांनी त्यांच्याकडे मांडला की ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुम्ही इन व्हा, तर त्यांना ते खूप आवडलं. अरे ते त्यांनी मला वाटतं की माझ्याशी 11व्या दिवसानंतर कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. म्हणजे काही फिल्म मी 2-2 वर्ष घेऊन पळतो आहे प्रोड्युसर शोधायला, पण ह्या फिल्मचं काय गणित असेल रील स्टारचं मला माहीत नाही. असं वाटतं आज की माझ्या नशिबात होती आणि ही माझ्यासाठीच बनलेली फिल्म होती, म्हणून इतक्या लवकर याचं कॉन्ट्रॅक्ट झालं. आणि त्यांनी सांगितलं की आपण करतो, 100% फिल्म करतो आहे. पण हे सगळं ऐकवताना एक कारभार डोक्यात होता, एक भीती डोक्यात होती की मी पटतोय का नाही त्यांना. मग मी त्यांना सांगितलं की सर ही गोष्ट मी ऐकवतोय, माझ्या मित्रांनी लिहिली आहे, हे रील स्टारचं टायटल असेल. त्यांना टायटल पण खूप आवडलं. पण मी घाबरतच त्यांना बोललो, भीतच की सर पण एक मला असं वाटतंय, वगैरे असं काही नाही, पण मला असं वाटतं की मी ह्या फिल्मचा लीड ॲक्टर असावा, मुख्य भूमिका मला करायची. अरे मग तो आपने अभी करके ही दिखाया, हमें तो पता ही था म्हणले, नाही का. आणि मला पण इतकं छान वाटलं की ही लोक आहेत बाबा की जे आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर राहतात, पण त्यांना आपण पटतोय, आपलं दिसणं पटतंय, आपले गेस्चर पोश्चर पटत आहेत त्यांना, आपण त्यांना ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करतोय, त्यांच्याशी आपण समन्वय साधतोय, हे सगळं त्यांना पटत होतं माझं. एकतर त्यांना कळालं होतं की हा चांगला काम करू शकतोय. आणि मी त्यांना सतत म्हणायचे की मला वजन कमी करायचं आहे का, मला स्लिम दिसायचं आहे का, कट्स वगैरे शरीरावरती दिसावेत का. तर नाही म्हणले, ही यू आर नॉट रेसलर, यू आर अ हॉकर, ते असे म्हणायचे मला. हां, तर मग एक हॉकर कसा असतो, चेहरा त्याचा, तो इतका फिरतो, जर तो 5 गाव एका दिवसात कव्हर करतो सायकलवर, तर तो काय चेहऱ्यानं चांगला दिसणार नाही का. ऑइली फेस, काळा पडलेला, केस कुरळे, ह्या सगळ्यातनं मला वाटायचं की अरे मी असा दिसलं. मला एक तर भीती वाटायची की अरे लीडमध्ये चांगलं दिसावं फिल्ममध्ये, पण ते मला नाही, यू ट्रस्ट ऑन अस, यू लुकिंग सो नाईस, दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे त्यांनी जे कॅरेक्टर ड्रॉ केलं होतं त्याला तू ॲज इट इज जात होता. त्यांनी ते हेरलं होतं, जात होतं. इव्हन मी जे काय आता थोडेफार चांगले कपडे घालूनच आपण त्यांना भेटतो ना, ते म्हणले ऐसे नाही. मग ते मला काही रेफरन्स फोटो दाखवायचे की ये ऐसा दिखेगा, ऐसा कॉस्ट्यूम रहेगा. म्हणजे एकदमच अजूनच म्हणजे गावाकडचं जे एक बाजारात फिरणारा माणूस वगैरे असतो ना, तसा तो रोल, तसं कॅरेक्टर त्यांनी माझ्यात बघितलं आणि मजा आली पण. म्हणजे मी आजपर्यंत केले छोटे रोल केले. म्हणजे हा जो लुक आहे, तर हा चैत्याचा जो मामा आहे नाळ 2मध्ये, तर त्याच्या जवळचा लुक आहे. पण तो मामा आहे, त्याला शेती आहे फिल्ममध्ये, पण हा तर एकदमच लुक तसाच, पण शेतकरी वगैरे. म्हणून ना मला एक शेवटी आत्मविश्वास आला की अरे आपण ह्या लुकमध्ये चांगलं दिसू शकतो. मला असं विचारायचं की म्हणजे प्रत्येक फिल्ममध्ये एंटरटेनमेंट सोबत काही ना काही संदेश असतोच, जो मेकर्सला, ॲक्टर्सला त्यांच्या प्रेझेंटेशनमधून ऑडियन्सपर्यंत पोहोचत असतो. तर रील स्टार या सिनेमातून काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? संदेश असं काय एका दिशेकडे नेणारा किंवा एका टोकाकडे नेणारा असा संदेश वगैरे काही नाही. कारण की फिल्म हे जगण्याचाच भाग आहे आपल्या. आणि त्यातले तर आपण भारतीय लोक, महाराष्ट्रीयन लोक, आपल्या जगण्यात गाणी, अभंग, भारुडं, संगीत हे तर
आपल्या पाचवीला पुजलेलं आहे आणि आपण ते ऐकतच आलेलो आहे. म्हणजे तू आज बघत असशील की पूर्ण जगात जर कुठं सिनेमामध्ये गाणी असतील तर ते भारतात आणि बरोबर. नाही का महाराष्ट्रात, बॉलिवूड, टॉलिवूडमध्ये गाण्यांचा खूप प्रभाव आहे. कारण की आपल्या अध्यात्मात वाद्यवृंद आहेत, आपल्या प्रेमात संगीत आहे, आपल्या मनात संगीत आहे. इथल्या नाही का प्रत्येक दरी खोऱ्यात आपण म्हणतो की आपण खूप भावनिक आहे त्या अर्थानं बरोबर. महाराष्ट्रीयन लोक, की आपण जसं म्हणतात की मी वाचतो कुठेतरी ऐकलेलं आहे की बाबा पूर्वेकडच्या लोकांनी बाहेरचे शोध लावले आणि आपण इंडियन लोकांनी आतले शोध लावले बरोबर. अंतर्गत. तर हे इतकं अंतर्गत पेरलेलं आहे की ह्यातून आपल्याला प्रत्येक कंगोरे, ह्या फिल्मच्या प्रत्येक पात्रांचे कंगोरे, ह्या गाणी फिल्मची असतील. आणि एक ह्या भानुदास फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव भानुदास आहे. भानुदासला कुटुंब आहे, बायको आहे, 2 लेकरं आहेत आणि एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या-छोट्या आपल्या इच्छा, आकांक्षा असतात की फ्रीज घ्यायचा आहे, TV घ्यायचा आहे घरात. तर हे काही एकदम एकाच पगारीत आपण घेत नाही. बरोबर. कुठंतरी बायकोनी काटकसर केलेली असते, नवऱ्याने काटकसर केलेली असते. त्यातनं परत मुलांचे अट्टहास, हेच पाहिजे, तेच पाहिजे. म्हणजे हे सगळं आपल्या जगण्याचं आजूबाजूचं आहे. त्यातनं आपण मोठे झालेलो आहे, ते आपण शिकलेलं, बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर ती फिल्म आहे ही. आणि हा एका स्पॉइलर देणार नाही मी फिल्मचा कारण की तुम्ही थिएटरपर्यंत येऊन फिल्म बघितली पाहिजे. कारण की हे कुठली कविता, कथा, कादंबरी नाही की मी तुम्हाला सांगून बरोबर. तुम्हाला ते कळेल. ही फिल्म आहे, तुम्ही ती बघितली पाहिजे. संदेश तर निश्चित असतो, म्हणजे संदेश फिल्ममधून घ्यायचा असतो. बरोबर. असं कोण कुठला रायटर किंवा दिग्दर्शक सांगत नाही की डायरेक्ट या बाबा आता इथून एक संदेश घेऊन जावा या फिल्ममधून. तर तसं स्पेसिफिक असं काही नाही ह्या फिल्ममध्ये. पण हां, फिल्ममध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्ही मसाला फिल्म आहे. ट्रॅजेडी, कॉमेडी, ड्रामा, ॲक्शन सगळे फिल्ममध्ये आणि भरभरून आहे. आणि एका तगड्या लोकांनी केलेली गोष्ट आहे. म्हणजे माझे जे फाईट मास्टर आहेत जॅकी जॉन्सन, हे नुकतेच केरळमधून धनुषबरोबर फिल्म करून आले होते. अरे वा. आणि त्याच्या अगोदर त्यांनी साऊथमधले बऱ्याच मोठ्या दिग्गज स्टारबरोबर, म्हणजे आपण तिकडचे स्टार ज्यांना म्हणतो, मेगास्टार, सुपरस्टार, पीपल स्टार, नॅचरल स्टार, म्हणजे सगळे काय तिकडचे स्टार आहेत ते त्यांनी चमकवलेले आहेत. वा. आणि मग ते रील स्टारला चमकवायला महाराष्ट्रात आले या फिल्मसाठी, माझ्यासाठी. रील स्टार नक्कीच चमकणार, त्यात काही शंकाच नाही. आता आपण म्हणजे कॉलेज लाईफमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं की छोटे छोटे प्रोजेक्ट करताना पण आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. म्हणजे तुला दुबार पेरणीचा किस्सा आठवतच असेल की अचानक शूटिंगमध्ये जनरेटर बंद पडलं, कळलं की त्यात पाणीच गेलेले. म्हणजे ती एक जुनीच आठवण आहे. मग आता ही फिल्म करत असताना पण अडचणी आल्या असतील, तुला असं आव्हान काय होतं ही फिल्म करताना? मला वैयक्तिक असं काही आव्हान नव्हतं, पण पूर्ण टीमला एक नाही का की शेवटी छोटी छोटी आव्हानं असतात. कारण की आपण शॉर्ट फिल्म करताना पण आपण बघतो 3 दिवसाचं 2 दिवसाचं शेड्यूल असतं. हे तर 60-60, 40-40, 50-50 दिवसाचं शेड्यूल मराठी फिल्मचं, मोठ्या फिल्मचं असतं. आणि ह्यातल्या कंटिन्युटीचा बराचसा भाग असतो. आणि पुन्हा मग आपल्याला ज्याच्या त्याच्या परीनं हर्डल्स होते, अडचणी होत्या. प्रोड्युसरला पैशाची अडचण असेल, डिरेक्टरला डेट्सच्या टेन्शन असते, ॲक्टर लोकांच्या डेट्स असतील. मग एक माणूस म्हणून प्रत्येकाला छोट्या छोट्या अडचणीवर मात करून सिनेमा पूर्ण करावा लागतो. तसा आम्ही केला. म्हणजे मी हे सांगू इच्छितो की माझी ही जबाबदारी होती की माझ्यासाठी ही लोकं केरळहून इथे येत आहेत, हे पैसा लावत आहेत. तर त्या लोकांबरोबर कुठं दगाफटका नाही झाला पाहिजे, त्यांना कोणी फसवलं नाही पाहिजे. म्हणजे तू म्हणशील तर हे एक सगळ्यात मोठं अडचण माझ्या डोक्यात असायची. हे मोठं टेन्शन असायचं की हा सिनेमा घडवून आणायचा आहे. एकतर तो मुंबईत चालला आहे, अंबरनाथसारख्या ठिकाणी चालला आहे, तिथं मला सपोर्ट करायला असं फिजिकली कमी अंतरावर माझ्या कुणी नव्हतं. फोन कॉलवरच मी गावाकडे किंवा मुंबई, पुण्यात मदत मागू शकत होतो. पण अशा ठिकाणी मी केलं की तिथं पण मला खूप सारा माझा एक स्वभाव आहे की मी लोकांना पटकन जाऊन भेटतो. नगरसेवक असतील, नेते लोक असतील, ह्या लोकांना मी डायरेक्ट जाऊन भेटायचो. आणि मला ह्याचा नक्कीच फायदा व्हायचा अन्नाचा भाव असल्याचा. आणि कास्टिंग डायरेक्टर सैराट फॅन्टे, कारण की ह्या फिल्मच इतक्या मोठ्या आहेत की त्या फिल्मच्या फक्त नाव घेतलं की लोक आयुष्यभर आता जगणार आहेत. त्यांचा तो प्रॉव्हिडंट फंड आहे काही लोकांचा, तर ॲक्टर लोकांचा त्यातल्या. तर निश्चितच की हे सगळं करत असताना अडचणी असतातच, अडचणीतनं जायचं असतं आणि ते टॅकल करायचं असतं. हे अण्णाकडून शिकलो आहे. कारण की आत्तापर्यंत सगळ्यात खूप कमी लोकांबरोबर काम केलं, खूप कमी माझ्या फिल्म आहेत. पण सगळ्यात कूलेस्ट डिरेक्टर अण्णा आणि त्यानंतर सिमिलर म्हणजे रॉबिन सर. फिल्मचा टीजर बघितला आणि टीजर बघून एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यामध्ये ॲक्शन कमालीची. तू उल्लेख केला की साऊथचेच ॲक्शन डिरेक्टर होते.
आणि मला असं वाटतं की मराठी फिल्ममध्ये ॲक्शन फार कमी प्रमाणात होते, फार काही होत नाही आणि याच्यामध्ये झाली आहे. तर ॲक्शन करताना तुला कशी मजा आली त्या बाबतीत तू काय सांगशील? हे लहानपणापासूनच ॲक्शन फिल्म सगळ्यांनाच आवडतात. मला तर खूपच आवडायच्या. म्हणजे त्या काळी तुला तर माहिती आहे मिथुन चक्रवर्ती ॲक्शन करायचा, बरोबर. धर्मेंद्र करायचा, बच्चन करायचा आणि ही सगळी मंडळी व्हिडिओ सेंटरमध्ये बघितलेली जेऊरच्या. बरोबर. एक राठोडचं व्हिडिओ सेंटर होतं, राठोड नावाचा आणि एक इक्बाल म्हणून, बाल्याचा व्हिडिओ असं म्हणायचं त्यानं त्या व्हिडिओ सेंटरला. तर तिथं ते सगळा बालपणीचा तो काळ आहे ना, तर तेवढ्या एरियातला अजून पण स्वप्न पडतात मला फिल्म बघितलेल्या. म्हणजे ते उन्हाळ्याचे दिवस व्हिडिओ सेंटर पत्र्याचा असायचा आणि ते पूर्ण दरवाजे लॉक केलेले, आतमध्ये कोणी बिडी पेले तर ते पूर्ण वातावरण नाही का असं म्हणजे धुराचं व्हायचं, धुराचं. वास, घामाचा वास, शर्ट काढून बसलेले नाही का लोकं, त्यात आम्ही असायचो आणि तशा व्हिडिओ सेंटरला आम्ही फिल्म बघितल्यात. पुढंच बसून नाही का जवळ बसायचं, लहान असल्यामुळे पुढं आम्ही सहज बसले जायचो. अशा काळातून हे सगळे फिल्म मेकिंग बघत आलो आहे, फायटिंग बघत आलो आहे आणि लहानपणी कुठला सिनेमा कळायला पण ॲक्शन कळते पटकन. बरं. ॲक्शनवर जीव असतो आपल्याला. बाकी काय चाललं आहे, कोण ट्रॅजेडी करतं आहे, कोण कॉमेडी करतं आहे, एवढी अक्कल नसते. आणि सिनेमाला काय म्हणायचं असतं, सिनेमाचा काय संदेश असतो, हे काय खड्ड्यात गेलं ॲक्शन. आणि शेवटी पिक्चरच्या शेवटी मारामारी असल्याशिवाय तर पिक्चर हिटच नाही. म्हणजे मला आठवतं आहे असं की हम आपके कोणबद्दल बोललं जायचं, अरे पिक्चरमध्ये एक पण चापट मारलेली नाही, मग हा पिक्चर गाणला असं वाटायचं नाही का. मग ते पिक्चर किती हिट होता नंतर आपल्याला सगळ्यालाच माहिती. पण तोपर्यंत धारणा होती की फिल्ममध्ये हाणामारी असल्याशिवाय हे नाही. आणि तुला माहिती आहे का की व्हिडिओ सेंटरच्या बाहेर एक 3x3चा काळा पत्रा बोर्ड असा असायचा, त्याच्यावर पिक्चरचं नाव खडू आडवा हो, पकडून खडू. बरोबर. वल्ला करून ते नाव लिहिलेलं. मग दिग्दर्शक घेणं देणं नाही त्या काळात कुणाला, ॲक्टर कोण आहे आणि शेवटी विलनचं नाव असायचं आणि सगळं टाकून आणि मग त्या विलनचं नाव मोठं. मग तिथं जर अमरीश पुरी असलं तर मग तर अजूनच आमच्या मनात भाव वाढायचा. परत डॅनी डँगझोपा, गोगा कपूर, शक्ती कपूर, रणजित, ही सगळी मंडळी असल्याशिवाय पिक्चर पूर्ण व्हायचा नाही. आणि शेवटी एक खाली तो व्हिडिओ सेंटरवाला चालवणारा तो पोरगा खाली एक हे लिहायचा टॅगलाईन, तुफान मारामारी. तुफान मारामारी हा शब्द वाचल्याशिवाय बघितल्याशिवाय पिक्चरच बघायचं नाही, आता एंटरच करायचं नाही, असं व्हायचं. आणि मग तो काळ जो होता ना, तिथपासून ॲक्शन कोणाला आवडत नाही, सगळ्यालाच आवडते. मला तर खूप आवडायची. हे सगळं ब्लॅक बेल्ट, जुडो नाही का, कुस्ती, हे लय भारी वाटायचं की बाबा माणूस असा हवेत उडून लाथा मारतो वगैरे. पण त्यावेळेस कुणाला माहिती की हार्नेस असते, रिग केलेलं असतं आणि ते तुम्हाला उडवलं जातं. फिल्ममध्ये मला खूप हिप्नोटाईज व्हायचं की यार हिरो चालला की अचानक वादळ कुठून येते, झाडपाला कसं काय उडतो, केस कसं काय उडतात त्याचे नाही का, हे लय भारी वाटायचं. आणि हिरोचे केस त्या ॲक्शनमध्ये हल्ले ना तर 2 दिवस तर ते आरशापुढं नाही का, आपण इतके सिल्की केस आपले का नाहीत, असे काय हवेत उडत नाहीत. हे सगळं आम्ही करायचो. आणि ॲक्शनचं मग तुला तर माहिती आहे की गावाकडं ओढा असायचा, त्यात वाळू असायची. मग त्या वाळूवर आमची ॲक्शन व्हायच्या, मारामारी, एखाद्या लाकडाने किंवा हातानं कुस्ती टाईप पण ते ॲक्शन व्हायचं. हे एक स्वप्न होतं की बाबा आपण फिल्ममध्ये कुठंतरी ॲक्शन करावी. आणि नशिबानं ह्या रीलस्टार ह्या सिनेमाला रॉबिन सर मला म्हणाले की इसमें हम ॲक्शन करेंगे. आणि तशी ॲक्शन मला इतकी दिसत नव्हती, खूप कमी फिल्ममध्ये ॲक्शन होती पहिल्यांदा. बरोबर. मी तर ॲक्शनचं काही जास्त ऐकलंच नव्हतं त्यांना, मी थोडंफार सांगितलं. पण ते जरा साऊथ इंडियन वेगळ्याच धाटणीची माणसं आहेत की त्यांना सिनेमामध्ये काय पाहिजे, काय मसाला पाहिजे हे परफेक्ट माहिती आहे. म्हणजे कुठली गोष्ट कशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची, ती किती एंगेजिंग करायची, ती किती गोष्टी वेळेला झाली पाहिजे, बरोबर. हे खूप चांगल्या पद्धतीने ते बघतात. ह्यात ॲक्शन भरपूर आली. आणि रॉबिन सरांनी मला सांगितलं की यु नो हू इज द फाईट मास्टर, जॅकी जॉन्सन. असं त्यांना वाटलं की आता जॅकी जॉन्सन मला सांगितल्यानंतर मला लगेच हे होईल. म्हणलं यू नो दॅट, यू डोंट नो हिम. म्हणलं नो सर. त्यांनी मग मला त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं. अरे आत्ता रिसेंटली ते धनुषबरोबर फिल्म केली त्यांनी आणि 1 महिनाभराचं ॲक्शन होतं तिकडं. 1000 माणसं नाही का, सगळा असा तामझाम होता त्या फिल्मला. विजय थालापतीचे पण ते फाईट मास्टर होते. अशा मराठी, तेलुगूमधल्या, तमिळमधल्या आणि साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारी त्यांची कामं होती, दिग्गज कामं आहेत त्यांची. आणि असा फाईट मास्टर मला मिळतो आहे आणि ते त्यांच्या हाताखाली आपल्याला फायटिंग करायला मिळणार याचा आनंद होता. आणि जसं प्रसाददादांनी म्युझिक लॉन्चच्या दिवशी सांगितलं की त्यांच्या आयुष्यातला इतका तगडा ॲक्शन सीन त्यांनी केलेला आहे. तर त्या ॲक्शन सीनमध्ये मी पण आहे, त्यांचा इंडिव्हिज्युअली पण आहे.
सगळेच सीन फिल्ममधले रील स्टारमधले सगळेच फाईट सीन हे तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्तम दर्जाचे, म्हणजे मराठीत तुला अशी फाईट बघायला भेटणार नाही. ॲक्शन म्हटलं की आपल्याकडून कोणाला तरी लागणं आलं किंवा त्यांचं आपल्याला लागणं आलं, तुम्ही कितीही कंट्रोल करा, किंवा कारण की ॲक्शन करताना तुमचा भावच तो असतो की अँगर, थोडं एक्साइटमेंट आणि तेवढं ते कन्व्हिक्शन झालं पाहिजे. हे सगळं करताना कधी कधी आपला तो नाही का आपा हलणं म्हणतात की तो होतो की कळत नाही आपण किती पॉवरफुली त्या गोष्टी करतो आहे. मग अशा ह्याच्यात मला तर लागलं, दोनदा तर चांगलंच लागलं. एक सीन आहे की मी तो मोठा पाना घेऊन नाही का असं हवेत उडूनच पुढच्याला मारतो, आणि तो होता तर ते मला रिग केलं होतं हार्नेस लावून पूर्ण, आणि तिकडं क्रेनच्या मागच्या साईडला 2 आडदांड माणसाचे 100-100 किलोचे ते मला ओढायला होते, 2 जण, आणि त्यात काहीतरी गंमत झाली, कोणाचा तरी शर्ट अडकला का काहीतरी ते रिग सुटलं त्याच्या हातातून, आणि एकाला मी झेपलो नाही, कारण की मी 90 किलोचा माझं वजन आहे, आणि मला ते झेपलं नाही. आणि मी असं जवळजवळ 15 फुटावरून लिटरली त्याचं कंट्रोल सुटलं, पण 15 फुटावरून मी येऊन ते लँड झालो. आणि तिकडं फाईट मास्टर तर एकदम मला आठवतं 60ला माणूस आहे, फिट आहे तो, तगडा आहे, पण तो डायरेक्ट असा तोंड हातात मुठीत पकडूनच खाली बसला होता. मी लँड झालो मग, आणि ते इतके काळजी करतात तुला सांगतो की तुम्हाला सीनमध्ये दिसत असेल की सगळे माझे दुश्मन आहेत, मला मारत आहेत, पण कट म्हणलं की ते सगळे येऊन लगेच मला पकडायचे, आपको काही लागा. मला लय हसायचं, मला कारण यांना आत्ता एका क्षणात हे माझे मित्र म्हणून येत आहेत आणि ॲक्शन बनल्यानंतर हे माझे दुश्मन आहेत, ही याची एक मजा असायची. एकदा परत सेटवरती ॲक्सिडेंट झाला एक आमचा, प्रोडक्शनची पोरं 2 आणि एक आर्टमधला एक पोरगा, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर एकाचा पाय त्यात गेला, म्हणजे बरोबर ते ॲक्शनच चालू होते आमच्या, फक्त ते सेटवर नव्हतं, सेटपासून 1 किलोमीटर अंतरावर झालं, आणि त्याचा पाय गेला. म्हणजे फिल्ममध्ये एकंदरीत खरी खरी ॲक्शन झाली असं आपण म्हणू शकतो. जे तू आता सांगितलं की तू 15 फुटावरून व्यवस्थित लँड झाला, आणि देव करो तुला काही फार काही माझं पण. आणि एक प्रसंग त्यातला आठवतोय की प्रसाद दादानी माझा हात बांधलेला आहे बेडीनी, हातकडी आमच्या हातात, आणि आम्ही असं एकदम ॲक्शनमध्ये पुढच्याला मारायला जातो, प्रसाद दादा येते, आणि त्यांच्या फाईट मास्टरचा एक असिस्टंट होता की जो ब्लॅक बेल्ट आहे, त्याला सीनमध्ये फक्त मागून येऊन प्रसाद दादाच्या पाठीत लात मारायची आहे, आणि मी असा बघतो त्याला लात मारली म्हणून, आणि प्रसाद दादा वागतो आणि मी वळून त्याला मारतो, असं काहीतरी शॉट आहे तो. पण झालं काही, ते ॲक्शन म्हणाला तो एक्साइटमेंटमध्ये आला आणि त्याचा पाय घसरला खालचा, आणि जो हवेत होता तो मारायचाच होता, तर त्याला तो पायच कंट्रोल झाला, तर अक्षरशः असा प्रसाद दादाला जोरात पाय लागला. आणि मला ते माहिती आहे, मी स्वतः बघितलं प्रसाद दादाकडं की त्याचा पेन, त्या लात लागल्याचा पेन वेदना त्यांच्या डोळ्यात मला दिसली, आणि क्षणात राग पण दिसला, आणि क्षणात त्या माणसानं कंट्रोल लगेच गिळून पण घेतलं की अरे हे काय खोटं आणि हे होत असते. म्हणजे तुम्ही खरं करायला जाता, ते इतकं खोटं करायचं की ते खरं वाटलं पाहिजे. आणि त्या सगळ्या ह्याच्यात ह्यांचा तर कारभार खूप वेगळा असतो. फाईट मास्टर लोक, ह्यांचे सगळे असिस्टंट जे असतात ना, तर ते खूप एक्साइट असतात. आपण तेवढं एक्साइटेड होऊन चालणार नाही, कारण की आपण कलाकार आहोत. मग ह्यात कधी माझा पहिला सिनेमा असल्यामुळे मी पण कॅरीड अवे व्हायचो, आणि एकदा असंच की फाईट करता करता शेजारी जे क्रेन होतं त्यालाच जाऊन मी धडकलो. म्हणजे मी थांबायला पाहिजे होतं इथंच, पण मला माहीतच नाही, मी आपला म्हणलं चांगला दिसेल, फ्रेम आउट होऊन पण जाऊन मी त्या क्रेनला धडकलो. नंतर कळालं की हा कारभार फ्रेममधला आहे, जास्त मागं पुढं हलण्यात पॉईंट नाही. अशा छोट्या छोट्या आठवणी आहेत, प्रसंग आहेत की ज्यातून भीती पण वाटली की ॲक्शन करताना आता स्वतःला सावरलं पाहिजे. म्हणजे जर त्यांनी सांगितलं की तो 15 फुटावरून जर नीट नसता लँड झाला, मणक्याला लागलं असतं, मानेला इजा झाली असती, किंवा काय पाय मोडला असता, काही होऊ शकतं. पण ते मग त्याच्यानंतर खूप साऱ्या गप्पा त्यांच्या फाईट मास्टरच्या, त्यांनी सांगितलं की कसं राहिलं पाहिजे, तुम्ही लागून नाही घेतलं पाहिजे, कारण की तुम्ही कलाकार म्हणून आयुष्यभर जर तुम्हाला हे दुःख, ह्याचं इजा तुमच्या अंगात राहिली, शरीरात राहिली, तर ते तुम्हाला झेपणार नाही, करिअरला ते हानिकारक होऊ शकतं. आता मला थोडा वैयक्तिक प्रश्न तुला असा विचारायचा आहे की मला माहिती की आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपल्याला वेळेचं एक तर लिमिट नसतं, कधी या कधी जा, कधी काही गोष्टी होतात. ह्यामध्ये तुला फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे, आणि ह्याच्यामध्ये तुला माहिती की मला माझ्या मैत्रिणीचं कौतुक अपेक्षित आहे. नाही निश्चितच. म्हणजे मी आजवर खूप साऱ्या अवॉर्ड शोमध्ये बघायचो की मोठे मोठे ॲक्टर स्टेजवर जातात आणि अवॉर्डची बाहुली ट्रॉफी घेतल्यानंतर ते म्हणतात की थँक्स टू माय वाईफ.
मी म्हणत ह्याच्या आईने आईने जन्म दिला, बापाने जन्म दिला, मित्रांनी मदत केली, भावांनी उभं केलं, आणि हे काल आलेल्या बाईबद्दल 1-2 लेकरं दिली म्हणून डायरेक्ट स्टेजवर पहिल्यांदा बायकोचंच नाव घेणं हे चुकीचं आहे. पण नंतर कळतं की स्त्री रूपानं ती वेगवेगळे बिरुदं घेऊन ती तुमच्या पाठीशी असते. कधी आई म्हणून असते, कधी बहीण म्हणून, बायको म्हणून, मैत्रीण म्हणून. आणि शेवटी प्रवास म्हणजे कुटुंबाचा प्रवास. मला तर असं वाटतं की कुणीही जगातला असेल की हा वाचला नसेल की घरातला वाद, नवरा बायकोतला भांडणं किंवा एकमेकांच्या अपेक्षा, हे सगळं जगताना हे करताना पैसा हा महत्त्वाचा आहे. आणि ह्या आत्ताच्या स्ट्रगलच्या काळात तर मला माहिती आहे की नवरा म्हणून खूप साऱ्या ठिकाणी मी तितका तिला फुलफिलनेस देऊ शकलो नाही. म्हणजे जे काही फिरायला नेणं असेल कुठं, काही गोष्टी असतील कुटुंबातल्या, तर अजून म्हणजे आमचा कुटुंब म्हणून आमचा प्रवास अजून त्या 1 ते 10च्या आतच फिरतो आहे. 10च्या आकड्याच्या पुढं कदाचित ह्या फिल्मला जाईल आणि जावा, आणि तिचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्यच नाही. म्हणजे महत्त्वाचं वाक्य माझं हेच राहीन की बाबा एक मैत्रीण म्हणून ती खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे माझं आणि तिचं नातं तर मैत्रिणीचंच आहे. खूप सपोर्ट आहे तिचा, त्याशिवाय तर शक्यच नाही ह्या गोष्टी करणं. आणि रुमी मीरला सांभाळत परत माझं पण हे सगळं पळापळ, माझ्या पण खूप साऱ्या मीटिंग, सतत मला मित्र जवळ लागतात, घरी लागतात, आणि ह्या सगळ्यांना सांभाळून घेणं तर ती करतेच. आणि एक कुटुंबातली सगळ्यात लहान ती सून असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष पण असते सगळ्यांवर आमच्यावर. चाललं म्हणजे आता ती जी आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे, कारण कसं आहे तिचं पण शिक्षण ह्याच फील्डमध्ये आहे आणि तिने आता फॅमिलीसाठी म्हणा किंवा ह्या गोष्टी सॅक्रिफाईस झालेल्या, तर तू म्हणतो ते बरोबर आहे की ती सपोर्टिव्ह आहे. मला एक गोष्ट असं इथं म्हणायची आहे की तू कास्टिंग डिरेक्टर म्हणून उत्तम आहे हे प्रेक्षकांनी अनुभवलंय. आता तू कलाकार म्हणून किती दमदार आहे ह्याचाही अनुभव प्रेक्षकांना येईल. पण कदाचित फार कमी लोकांना हे माहिती असेल की भूषण हा उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. तर तू प्रेक्षकांच्या भेटीसमोर डिरेक्टर म्हणून कधी येशील? लवकरच, म्हणजे एक ह्या वर्षात तर 100% 6 महिन्यात तर होईल ते शूटिंग सुरू, 6-7 महिन्यात. आणि मी लिहिली फिल्म ती स्वतः, आणि एका चांगल्या बॅनरखाली आणि एका चांगल्या हेल्दी बजेटवरती, बिग बजेट म्हणावी अशी ती फिल्म आहे. आणि लवकरच म्हणजे खऱ्या अर्थानं ते पण म्हणण्यापेक्षा ते स्वप्न तर पहिलंच स्वप्न होतं की शॉर्ट फिल्म केली. ॲक्टिंगचा तर नंतर आवड निर्माण झाली समजा फॅन्ड्रीनंतर. पण होईल लवकरच. मला म्हणजे करू शकतो इथपर्यंत तरी आता आत्मविश्वास आला आहे. इतके दिवस झटत राहिलो, प्रोड्युसर शोधत राहिलो, वेळ लागला ते बरंच झालं. कारण की अण्णाकडं जे शिकलो आहे, अजून रॉबिन सरांकडं आता मी इतक्या जवळून ते सगळं बघितलं आहे. तर आपण पण आपल्या मनातली एखादी गोष्ट ती शूट करून तेवढी लोकांपर्यंत पोचवू शकतो आहे का, ह्याची एक उत्सुकता आहे. तर त्यातून आता हे जे काही आहे माझा येणारा प्रोजेक्ट, तर तो नक्कीच तो म्हणते तसं की आपण दिग्दर्शक म्हणून स्वतःला बघू शकतो आता तिथं. आमची अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे की तू लवकर डिरेक्टर म्हणून पुढे यावं आणि आपण असे खूप सारे पॉडकास्ट करत राहावं आणि त्या फिल्मलाही आपण सगळ्यांनी मिळून सोबत काम करावं. रील स्टारमधली जी गाणी आहेत, म्हणजे संगीत आहे, हे कोणी दिलंय? कारण ते फार छान वाटते, म्हणजे प्रेक्षकांना गुणगुणत पण आहे. तर ह्याबाबत तू थोडंफार सांग. हां, ते छान का वाटतं तर तुला सांगतो की विनू थॉमस हे फिल्मचे म्युझिक डायरेक्टर आहेत, ज्यांनी साऊथमध्ये अनेक फिल्म केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे तुला माहीत असेल की अजय देवगणची जी पहिली फिल्म आहे दृश्यम फर्स्ट, ओके. तर त्या फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक, संगीत, गाणी सगळी त्यांनी केलेली आहेत. क्या बात. खूप दिग्गज आणि दमदार म्युझिक डायरेक्टर आहेत ते. ह्या फिल्मची गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिलीत. आणि एक गाणं ते त्याचं म्युझिक संगीत पण वेगळ्याच दिग्दर्शकांनी दिलं आहे आणि त्याचं लिरिक्स पण लिहिले ते वेगळ्याच दिग्दर्शकांनी. आता ही 3 गाणी आणि त्याचे म्युझिक डायरेक्टर हे विनू थॉमस आहेत फिल्ममध्ये. आणि एका गाण्याचा म्युझिक दिग्दर्शक हा माझा मित्र शुभम भट, जो आज गेली 5-6 वर्ष झालं ए. रहमान साहेबांना असिस्ट करतो, त्यांच्या स्टुडिओत त्यांच्या सानिध्यात नेहमी असतो. असा गुणी तो आहे. तो मूळचा नागपूरचा आहे, मराठीचा आहे तो. मग शुभम भटला एकदा बोलता बोलता त्यानं मला काही त्याच्या कंपोजिशन मला पाठवले होते की भूषण दादा असं कुठं काय असेल तर मला संधी दे. आणि तो नवखा आहे. पण मला का कोणास ठाऊक पण त्याच्या म्युझिकमध्ये दम वाटला. आणि मी सांगितलं त्याला की अरे आपल्याला एक गाणं करायचं आहे आणि ते आपण करू. मग एक दिवशी मला त्या गाण्याच्या काही ओळी, कविता टाईप मी लिहिलं होतं
आणि ते आपले वैभव देशमुख जे आहेत लिरिसिस्ट मराठीतले नामांकित, त्यांनी घरबंधू बिर्याणीची गाणी केलेली आहेत, गोदावरीचं गाणं लिहिलं आहे त्यांनी, भरपूर फिल्मची गाणी केलेली आहेत. मग त्यांना ती कविता पाठवली, पण त्यांनी मला समजा, अरे भूषण हे असं मीटरमध्ये बसलं पाहिजे. मी म्हटलं सर काय असं काय माझं काय अट्टाच नाही की माझ्याच ह्याच्यावरती, पण नाही म्हणले ह्यातले मला ह्यातले काही गोष्टी आवडल्या, शब्द आवडले, आणि त्याच्यावर ते गाणं आम्ही लिहिलं. त्यांनी मला 2 दिवसात लिहून पाठवलं. मला अतिशय त्याचे ते लिरिकल ते खूप आवडलं, लिहिलेलं त्यांनी गाणं. तर ते गाणं म्हणजे असं आहे की गाऊ दे जरा वाट पावलार, औसची रात सरू दे. आणि हे ज्यावेळेस शोभमला ऐकवलं तर त्याला खूप आवडलं. पण मी त्याला सांगितलं होतं की हे जरी सॅड सॉन्ग जरी असलं तरी ह्याचं म्युझिक फास्ट पाहिजे, फास्ट ट्रॅक पाहिजे. जसं की फॅन्ड्रीचं आपण बघतो की चांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, नाही का, की तुझ्या प्रीतीचा इंच चावला. त्या गाण्याचं खूप इम्प्रेशन माझ्या डोक्यात आहे. आणि त्यानुसार मी त्यांना म्हणाले की हे गाणं दुःखाचं जरी असलं, एक तर खूपच सॅड सॉन्ग आहे फिल्ममध्ये, म्हणजे खूप स्लो आणि ते लिरिकल, म्हणजे त्याचं ते व्हायोलिन वाजते हे ते, आणि ते खूप असं डोळ्यात पाणी आणणार आहे. पण मला हे दुसरं जे पाहिजे होतं ना, की ते दुःखाचं सेलिब्रेशन करणार, नाही का, अशा टाईप की हा उभारणार आहे फिल्ममध्ये. शेवटी कॅरेक्टर हा जो आहे की फाईट करणार आहे आणि तो काय सतत रडत बसणार नाही. मग हे जे गाणं आहे की देवाला त्याचं मागणं पण आहे, अर्जव पण करत होते की गाऊ दे जरा वाट पावलार. आणि मग ते जे वाजवलं ते शुभमने वाजवले. अप्रतिम गाणं फिल्ममध्ये हे केलं, आदर्श शिंदेंनी गायले ते. तसंच विनू थॉमसने जी गाणी केली तर त्यात दिग्गज गायक पण आम्हाला लाभलेले आहेत. अभिजित कोसंबीने ते एक गाणं गायलं की गर गर गरा दुनिया फिरते चाकावरती रे. तर नक्कीच आणि निश्चितच, म्हणजे मी आज सांगतो फिल्म रिलीज व्हायच्या आधी की ही गाणी कमीत कमी येणाऱ्या 5-6 वर्षभर तरी तुमच्या मोबाईलमध्ये सतत वाजत राहतील, लोकांना आवडत राहतील. ह्याच्यावर अनेक रील्स, ह्याच्यावरती अनेक व्हिडिओज निघतील, हे नक्कीच. तर मला वाटतं की निश्चितच माझी फिल्म आहे म्हणून नाही, पण ह्या फिल्मला प्रेक्षक खूप लाईक करतील, कारण की इतक्या दुरून आणि लांबून आम्हाला त्या सदिच्छा आणि व्ह्यूज ह्या फिल्मबद्दल लोकांनी दिलेले आहेत. वाईब्स पण आता जे कोणी बोलतं आहे, म्युझिक लॉन्चनंतर पण खूप सारी लोकं बोलत आहेत की अरे खूप चांगल्यारीत्या प्रमोशन चाललं आहे, लोकांना हे खूप आवडतं आहे. फक्त मराठीच वाटत नाही आहे, काहीतरी साऊथ इंडियन स्टाईलचं हे फिल्म मेकिंग आहे. आणि हे व्हायला पाहिजे, कारण की आपण मराठी आहोत म्हणून आपण कमी बजेट आपल्याकडे असतं आहे, म्हणून आपण कमीच स्वप्नांचा किंवा विचार करावा असं नाही. पण हे करू शकतो आपण की इतर लोकांना पण जमून आपण मराठी सिनेमा करू शकतो. जसं की आपण बघतोय आता साऊथ इंडस्ट्री ज्या पद्धतीने इतक्या बिग बजेट सिनेमा करते, बॉलिवूडचे हॉलिवूडचे ॲक्टर तिकडं काम करत आहेत. मग हे मराठीने काय करू नये? मराठी लोकांनी पण एकमेकांना ही स्वप्न दाखवली पाहिजेत, एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, ज्या पद्धतीने ह्या लोकांनी केलं आहे. आणि हे आजच्या मराठी सिनेमांच्या निर्मितीमध्ये हे मोठं पाऊल आहे की जे साऊथवाल्यांनी केलं आहे. बरोबर, कारण ना आपण पाहतो मराठी इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टर कमाल आहेत. खूप सारे नामांकित डिरेक्टर आहे ज्यांनी अप्रतिम फिल्म दिलेल्या आहेत. कलाकारही कमाल आहेत, मेकर्सही कमाल आहेत. तरी पण आपल्याला कुठेतरी असं वाटतं की अजून मराठी फिल्मला तेवढं वेटेज नाही आहे जेवढं भेटलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं झालं, काही मराठीच्या फिल्म रिमेक बनलाय, बॉलिवूडमध्ये बनलाय. एक तर उदाहरण आपल्या घरातलंच आहे. साऊथमध्येही काही त्याचा रिमेक बनलाय. मग तुला असं काय वाटतं की काय काय कमी पडत असेल, की का, म्हणजे ह्या बाबतीत तुला काय वाटतं? म्हणजे शेवटी सगळी गोष्टी येऊन थांबतात त्या पैशावर. बजेट हे खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही फिल्म मेकिंगला. त्यात मराठीवरती त्या अर्थानं तरी असे इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स पैसे लावायला तयार नाहीत, कुठंतरी मग कंपन्या लावत आहेत. आणि मुळातच खूप कमी बजेटच्या फिल्म तयार केल्या जातात, कारण की महाराष्ट्राच्या छातीवरच बॉलिवूड आहे. म्हणजे खरं तर महाराष्ट्रातल्या जमिनीवर मराठी इंडस्ट्री एक नंबरला पाहिजे होती, तिचं प्रमुख अस्तित्व पाहिजे होतं. पण तसं न राहता हिंदीचा खूप मोठा आपल्या सगळ्यांवर प्रभाव आहे, गाण्यांचा, फिल्म मेकिंगचा आणि तिथल्या ह्या सगळ्या ॲक्टर लोकांचा. कारण की ते ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतात, मोठ्या मोठ्या गाड्यात राहतात, मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, आणि त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची कॉन्ट्रोवर्सी होते, त्यांच्या कॉस्च्यूम, त्यांचे पर्सनल अफेअर्स असतील, त्यांचं पर्सनल जगणं असेल, तर ह्या सगळ्याचं आकर्षण आपल्या मराठी लोकांना आहे. पण मराठी कलाकाराचं तसं आकर्षण आज तरी कोणाला नाही. थोडंफार आपण बघतो की सैराटनंतर आर्ची पारशाला जे वेटेज मिळालं आहे, तर त्यानंतर अजून पण 10 वर्ष होत आली आहे सैराटला, तर ते कोणाला मिळालेलं आहे. तर हे सगळं जे आहे, काय म्हणतात, लॅक ऑफ बजेट किंवा
दुसऱ्यांनाच परराज्यातून कोणी आलं तर त्याला मोठं समजलं मोठं, बाहेरच्या बरोबर. लोकांना. तर हे जोपर्यंत मराठी माणूस टाळत नाही, मराठीवर विश्वास ठेवत नाही, मराठी कलाकारांवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत हे काही घडणं शक्य नाही. आणि हे जे आपण म्हणतो की आता मराठी फिल्ममध्ये जर एखादा हिंदीचा मोठा ॲक्टर आला, आता रितेश दादा तर आहेत, नागराज अण्णा आहे, सगळे आहे, हे करत. पण एक असं वेगळं चित्र तयार होईल, जसं की आमिर खानने जाऊन आता तिकडं कुलीमध्ये साऊथमध्ये काम केलं किंवा तिकडचा एखादा मोठा ॲक्टर इकडे येतो, तर ते हे सगळं बजेटचा कारभार आहे. शेवटी ते पैशांवर येऊन थांबतं आहे. माध्यम हे तंत्रज्ञानाचं आहे. आता इतका काळ पुढं गेला आहे, जसं कांतारा पाठीमागं आलं, KGF आलं. ठीक आहे, मराठी का सिनेमा असणार, पण तो ह्या सगळ्या टेक्निकली जर चांगला असेल, नुसताच कथा असून उपयोग नाही, पण टेक्निकली पण तेवढा दमदार असेल तर निश्चितच ते सिनेमे पैसे कमवतील आणि पैसे कमवल्यानंतर इतर लोकांचं पण लक्ष त्याच्याकडे आकर्षित होईल. आणि आपण मराठी सिनेमानं मला तर वाटतं की आपण कोणाच्या दारात जाऊन तुम्ही आमच्याकडे काम करायला असं म्हणण्यापेक्षा बरोबर. आपणच इतकं दमदार झालं पाहिजे, आपलेच सिनेमे इतके दर्जेदार झाले पाहिजेत की लोकांनी आपल्याकडे रांग लावली पाहिजे, आम्हाला पण कामं करायची. आय होप की रील स्टारच्या माध्यमातून ह्या गोष्टीची सुरुवात व्हावी असं मला वाटते, कारण एक पाऊल तर टाकल्यासारखं झालंच आहे की साऊथचे मेकर्स मराठीमध्ये येऊन फिल्म बनवत आहेत. तू MBP लाईव्ह 24मध्ये आला आणि तुझा अमूल्य वेळ दिला, त्याबाबत तुझे धन्यवाद. आणि तेच की रील स्टारला भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळो. थँक्यू. तू महेश न हा गाठ घातला. महेश पाठारे आणि योगिता नळे, तुम्ही दोघांनी हा मला 2 वर्षापूर्वी दिलेला शब्द आज तुम्ही पूर्ण केला की तुझा इंटरव्ह्यू करू. आणि तो पहिला इंटरव्ह्यू आहे असं मला वाटत नाही की मी पहिल्यांदा कॅमेरासमोर आणि अशा पद्धतीनं आपण बोलतो आहे. तर थँक्यू. तू पहिला इंटरव्ह्यू घेते म्हणून मी इतकं कम्फर्ट फील केला. आणि MBP जो चॅनल आहे आपला तुमचा, तर त्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही सगळी तुम्ही जी मंडळी आहे ह्याच्यापासून माझ्या ह्या कामाची व्हायरल होण्याची, लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्याची सगळ्या गोष्टी सुरू व्हाव्यात तेवढ्या दमदारपणे. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच. तर मंडळी, भूषण बरोबरच्या आजच्या ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.